नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सेट्स या चॅप्टरमधील काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे वेन डायग्राम, सबसेट, युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्स आणि या सर्व मुद्द्यांवरती आधारित प्रॅक्टिस सेट 1.3 मधील काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत. फर्स्ट टॉपिक इज वेन डायग्राम. वेन डायग्राम्स मीन्स British logician John Venn was first to use closed figures to represent sets. Such representations are called Venn diagrams. म्हणजे ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन यांनी सुरुवातीला बंदिस्त आकृत्यांचा उपयोग हा सेट्स दर्शवण्यासाठी केला. अशा बंदिस्त आकृत्यांना वेन डायग्राम असं म्हटलं गेलं. यांच्या मदतीनं आपल्याला दोन संचांमधील संबंध सहजासहजी समजायला सोपं जाऊ लागलं, म्हणून वेन डायग्रामला खूप महत्त्व आहे. आता वेन डायग्राम किंवा एखादा संच वेन डायग्रामने दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या बंदिस्त आकृत्या वापरल्या जातात. यामध्ये चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, अनियमित बंदिस्त आकृती यांसारख्या आकृत्यांचा उपयोग केला जातो. एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण पाहूया. सपोज ए इज द सेट हॅविंग एलिमेंट्स 1, 2, 3, 4 आणि 5. समजा संच ए या संचामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 घटक आहेत. हा संच जर आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचा असेल तर यासाठी कुठलीही बंदिस्त आकृती आपल्याला या ठिकाणी वापरता येणे शक्य आहे. इथं आपण लंबगोलाचा उपयोग केलेला आहे. या लंबगोलाच्या मध्ये आंतरभागामध्ये संचातील घटक स्वतंत्रपणे आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतात. या ठिकाणी पहा, दिसणारे सर्व 1, 2, 3, 4, 5 हे सर्वचे सर्व घटक या लंबगोलाच्या आतमध्ये दर्शवलेले आहेत आणि निळ्या अक्षरानं कॅपिटल ए या अक्षरानं या संचाचं नाव या ठिकाणी दर्शवलेलं आहे. हे झालं संच एचं वेन डायग्रामने रिप्रेझेंटेशन, म्हणजेच हा संच एची वेन आकृती आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे. आता याचा सराव आपला पुढे होणार आहेच, आपण पुढे आणखी याचा सराव करणार आहोत. दुसरा मुद्दा आहे सबसेट. सबसेटला मराठीमध्ये म्हटलं जातं उपसंच. आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जे मुद्दे अभ्यासले त्या मुद्द्यांमध्ये आपण वेगवेगळे सिम्बॉल्स, चिन्ह आपण अभ्यासलेले आहेत. तसेच काही चिन्ह याही व्हिडिओमध्ये येणार आहेत. सुरुवातीला सबसेट म्हणजे नेमकं काय आपण समजावून घेऊयात. सबसेट म्हणजे अतिशय सोपा मुद्दा आहे. If A and B are two given sets and every element of set B is also an element of set A, then B is the subset of A, which is symbolically written as B subset A. याचा अर्थ असा की जर A आणि B हे कोणतेही दोन संच असतील आणि B तील प्रत्येक घटक हा A चाही घटक असेल, म्हणजेच याचा अर्थ बी मधील प्रत्येक घटक हा ए या संचामध्ये असेल, तर बी या संचाला ए या संचाचा उपसंच किंवा सबसेट असं म्हटलं जातं. आणि ते चिन्हांकित स्वरूपामध्ये बी उपसंच ए, म्हणजे हे जे चिन्ह या ठिकाणी दिसतंय हे उपसंच म्हणजे सबसेटचं चिन्ह आहे. आणि हे वाचताना आपल्याला असं वाचावं लागेल बी इज सबसेट ऑफ ए, म्हणजे बी हा संच एचा उपसंच आहे असं मराठीमध्ये याचं वाचन होईल. For example, A is the set of elements 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8, and B is a set of elements having elements 2, 4, 6 and 8. म्हणजे जर A या संचामध्ये 1 ते 8 या नैसर्गिक संख्या असतील आणि B या संचामध्ये 2, 4, 6, 8 अशा सम नैसर्गिक संख्या असतील आणि जर या ठिकाणी आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की बी मधला प्रत्येक घटक हा ए या संचाचा घटक आहे. 2, 4, 6 त्यानंतर 8 सुद्धा. म्हणजे बी मधील प्रत्येक घटक ए या संचामध्ये आहे, म्हणून बी ला ए चा उपसंच असं आपल्याला म्हणता येईल. दॅट मीन्स बी इज अ सबसेट ऑफ सेट ए अँड धिस कॅन बी रिटन ॲज. आता हे आपण या ठिकाणी वेन आकृती साहाय्याने दाखवलेला आहे. ए हा जो संच आहे तो चौकोनाने दर्शवलेला आहे. चौकोन ही बंदिस्त आकृती या ठिकाणी आपण वापरलेली आहे. ए या संचाच्या चौकोनाच्या बंदिस्त आकृतीमध्ये आंतरभागामध्ये येणारे सर्व घटक हे ए या संचाचे घटक असतील. मग ए या संचामध्ये कोणते कोणते घटक आहेत तर 1, 2, 3, 4, 5, 6,
7 आणि 8. म्हणजे ए या संचामध्ये 1 ते 8 या नैसर्गिक संख्या दिसत आहेत. मात्र बी हा जो संच आहे तो संच हा वर्तुळाने दर्शवले असून वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये फक्त 4च घटक दिसत आहेत, ते म्हणजे 2, 4, 6 आणि 8. बी हा संच किंवा या संचातील प्रत्येक घटक हा ए या संचामध्ये आहे, म्हणून वर्तुळ हे चौकोनाच्या अंतर्भागामध्ये दर्शवलेलं आहे. याचा अर्थ बी मधील प्रत्येक घटक ए या संचामध्ये आहे, म्हणून बी हा ए या संचाचा उपसंच आहे असं आपल्याला म्हणता येईल. दॅट मीन्स ए इज अ सबसेट ऑफ बी. आता याच्यामध्ये काही बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या उपसंचांच्या बाबतीमध्ये आहेत. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ, म्हणजे प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. दॅट मीन्स ए इज अ सबसेट ऑफ ए. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. दुसरं, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट, म्हणजे रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतोच. त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाब आहे, इफ ए इज इक्वल टू बी. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ए इज इक्वल टू बी, दॅट मीन्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. एव्हरी इलिमेंट ऑफ ए इज इलिमेंट ऑफ बी अँड एव्हरी इलिमेंट ऑफ बी इज इलिमेंट ऑफ ए. म्हणजे ए मधील प्रत्येक घटक हा बी मध्ये असतो आणि बी मधील प्रत्येक घटक जेव्हा ए मध्ये असतो तेव्हा ते दोन संच समान संच आहेत असं म्हटलं जातं. दॅट मीन्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. मग या ठिकाणी इफ ए अँड बी आर इक्वल सेट्स देन ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे ए आणि बी हे जर समान संच असतील तर ए हा बीचा उपसंच असतो, तर बी हा एचा उपसंच असतो. आणि शेवटचा मुद्दा आहे, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए देन ए इज इक्वल टू बी. दॅट मीन्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. दिस स्टेटमेंट इज अ कॉन्व्हर्स ऑफ स्टेटमेंट नंबर 3. म्हणजे हे विधान जे आहे ते विधान वरच्या विधानाचं व्यत्यास आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे हे 4 महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ते लक्षात ठेवा. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. जर ए आणि बी हे ए आणि बी हे जर समान संच असतील तर ए हा बीचा उपसंच असतो आणि बी हा एचा उपसंच असतो. आणि याच्या व्यत्यास आपल्याला सांगता येईल, जर ए हा बीचा उपसंच असेल आणि बी हा एचा उपसंच असेल तर ए आणि बी हे समान संच असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे युनिव्हर्सल सेट, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं विश्वसंच. मग विश्वसंच म्हणजे काय? इफ वी थिंक ऑफ अ बिगर सेट which accommodate all the given sets under consideration, which is in general known as universal set. The sets under consideration are subset of this universal set. याचा अर्थ समजावून घ्या. जर आपण एखाद्या मोठ्या संचाचा विचार करत असू आणि तो संच हा आपण गृहीत धरलेल्या सर्व संचांना अकोमोडेट करत असेल, म्हणजे इतर जे संच आहेत ते संच हे त्या युनिव्हर्सल सेटमधून निवडले गेलेले असतील, किंवा वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर उरलेले संच हे त्या मोठ्या संचाचे उपसंच असतील, तर त्या मोठ्या संचाला त्या इतर लहान संचांचा युनिव्हर्सल सेट म्हणजेच विश्वसंच असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी एक उदाहरण आपण पाहूयात. विश्वसंच जो आहे तो विश्वसंच नेहमी किंवा जनरली सामान्यपणे यू, कॅपिटल यू या अक्षराने दर्शवला जातो. आता एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात युनिव्हर्सल सेटचं. सपोज एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. एन हा जर नॅचरल नंबरचा सेट असेल आणि ए हा विषम नैसर्गिक संख्यांचा संच असेल, बी हा समनैसर्गिक संख्यांचा संच असेल, म्हणजे याचा अर्थ ए आणि बी हे एन म्हणजे नॅचरल नंबरचा जो सेट आहे त्याचे त्याचे उपसंच आहेत, सबसेट आहेत. म्हणून एनला ए आणि बीच्या बाबतीमध्ये युनिव्हर्सल सेट असं म्हणता येऊ शकतं. म्हणजेच ए आणि बी हे नैसर्गिक संख्या संचातून म्हणजेच एनमधून निवडले गेलेले आहेत. देअरफॉर इन दिस केस एन इज द युनिव्हर्सल सेट ऑफ सेट ए अँड सेट बी असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, याला मराठीमध्ये पूरक संच असं म्हटलं जातं. पूरक संच म्हणजे काय? सपोज यू इज द युनिव्हर्सल सेट अँड इफ बी इज अ सबसेट ऑफ यू देन
द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू which are not in the set B is called as the complement of set B. म्हणजे U हा जर विश्वसंच असेल आणि B हा त्या विश्वसंचाचा उपसंच असेल तर अशा घटकांचा संच की जे U या संचामध्ये आहेत परंतु B या संचामध्ये नाहीत अशा घटकांच्या संचाला B या सेटचा कॉम्प्लिमेंट किंवा पूरक संच असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी पुढे पाहूयात की जर समजा आपल्याला बी या संचाचा पूरक संच जर शोधायचा असेल तर त्या या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूयात. तत्पूर्वी कॉम्प्लिमेंट ऑफ बी इट इज डिनोटेड बाय बी डॅश ऑर बी रेज टू सी. म्हणजे संच बीचा पूरक संच हा बी डॅशने किंवा बीच्या डोक्यावरती स्मॉल सी काढून आपण दर्शवला जाऊ शकतो. आता एक एक्झाम्पल आपण या कॉम्प्लिमेंट ऑफ सेटचं पाहणार आहोत. इफ यू इज अ युनिव्हर्सल सेट हॅव्हिंग एलिमेंट्स 1 to 10 दीज आर द नॅचरल नंबर्स. म्हणजे यू या संचामध्ये जर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे जर समजा घटक असतील आणि ए हा जर संच असेल ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 3 4 5 6 and 9. म्हणजे ए या संचामध्ये 1 3 4 5 6 9 असे घटक असतील. तर आता याचा आपल्याला पूरक संच म्हणजे एचा पूरक संच म्हणजे ए डॅश आपल्याला शोधायचा आहे. परंतु तत्पूर्वी आपण हे जे संच आहेत हे संच वेन डायग्राम दाखवून घेऊयात. मग याची वेन डायग्राम दाखवण्यासाठी ए हा यूचा उपसंच ए इज अ सबसेट ऑफ यू आहे म्हणून ए हा पूर्णतः यू या संचाच्या अंतर्भागामध्ये येणार आहे. या ठिकाणी पहा चौकोनाने युनिव्हर्सल सेट दर्शवलेला आहे. युनिव्हर्सल सेटमधले सर्वचे सर्व घटक जे आहेत 1 ते 10 हे त्याच्या अंतर्भागामध्ये दर्शवलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि ए मधील सगळेचे सगळे घटक हे यू मध्ये आहेत म्हणून ए हा जो संच आहे तो यूच्या अंतर्भागामध्ये दर्शवलेला आहे. इट इज रिप्रेझेंटेड इन द इंटेरियर रिजन ऑफ द सेट यू. मग ए मधले जे घटक आहेत ते या लंबगोलामध्ये दर्शवलेले आहेत 1 3 4 5 6 and 9. यामुळे तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की कुठलाही संच किंवा दोन संच हे वेन डायग्राम दर्शवताना एक घटक हा फक्त एकदाच दाखवायचा आहे आणि सगळेचे सगळे घटक दर्शविणं गरजेचं आहे. आता या संचामध्ये आपल्याला आकृतीवरून सहज लक्षात येईल असे कोणते घटक आहेत की जे ए मध्ये नाहीत परंतु यू या संचामध्ये आहेत. म्हणजेच आकृतीचं निरीक्षण करता आपल्याला असं लक्षात येईल की लंबगोलाच्या बाह्य भागामध्ये परंतु चौकोनाच्या अंतर्भागामध्ये एकूण 4 घटक आपल्याला दिसत आहेत 2 7 8 आणि 10. मग हे घटक जे आहेत हे घटक यू या संचामध्ये आहेत म्हणजे विश्व संचामध्ये आहेत. युनिव्हर्सल सेटचे ते घटक आहेत मात्र ते ए मध्ये नाहीत. म्हणून या सर्व घटकांचा मिळून जो संच तयार होईल त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए असं म्हटलं जातं अँड इट इज डिनोटेड बाय ए डॅश. म्हणून या ठिकाणी पहा आता तो सेट आपण या ठिकाणी लिहूयात. ए डॅश इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 7 8 and 10 म्हणजे 2 7 8 आणि 10. म्हणजे हे घटक हे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत परंतु ए मध्ये नाहीत म्हणून या संचांच्या किंवा या घटकांच्या संचाला एचा पूरक संच म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए असं म्हटलं जातं आणि तो दर्शवला जातो ए डॅशने किंवा ए रेज टू सी ने. त्यानंतर याच्या पुढे प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट आपण हा मुद्दा पाहणार आहोत. म्हणजे पूरक संचांचे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहिला गुणधर्म आहे नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश. म्हणजे संच ए आणि संच एचा पूरक संच यांच्यामध्ये एकही घटक सामायिक नसतो कॉमन नसतो. म्हणजे ते पूर्णतः विभिन्न संच असतात. पुढे आपण विभिन्न संच हा एक प्रकार पाहणार आहोत तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपला येईलच. म्हणजे ए आणि ए डॅशमध्ये कोणताही घटक सामायिक नसतो. दुसरा आहे ए इज अ सबसेट ऑफ यू अल्सो ए डॅश इज अ सबसेट ऑफ यू. म्हणजे ए हा संच विश्वसंचाचा उपसंच असेल तर ए डॅश सुद्धा विश्वसंचाचाच उपसंच असतो.
त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज अ फाय, म्हणजे विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. म्हणजे विश्वसंचाचा कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज अ फाय. फाय मीन्स एम्प्टी सेट, इट इज डिनोटेड बाय फाय ग्रीक लेटर. किंवा ह्याचं कॉन्व्हर्स विधान आपल्याला करता येईल, कॉम्प्लिमेंट ऑफ फाय इज यू, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू, दॅट मीन्स फाय डॅश इज इक्वल टू यू, म्हणजे रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये काय काय मुद्दे अभ्यासले, तर पहिला मुद्दा अभ्यासला वेन डायग्राम, जो अतिशय सोपे सर्व मुद्दे आहेत. दुसरा उपसंच, जर एखाद्या संचातील सर्वच्या सर्व घटक हे दुसऱ्या संचामध्ये असतील तर त्या संचाला त्या दुसऱ्या संचाचा उपसंच किंवा सबसेट असं म्हटलं जातं. युनिव्हर्सल सेट म्हणजे असा संच की ज्यातून उरलेले सर्व संच निवडलेले असतात, त्याला त्या निवडलेल्या संचांचा युनिव्हर्सल सेट किंवा विश्वसंच असं म्हटलं जातं. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिलेला आहेच, की एखाद्या संचातील सर्व घटक हे विश्वसंचातून वगळून उरलेल्या घटकांच्या संचाला त्या संचाचा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजेच पूरक संच असं म्हटलं जातं. आणि ह्या काही प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. याच्यावरती आधारित अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट 1.3 आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरुवात करूयात. पहिला अतिशय सोपं उदाहरण आहे, इफ A is equal to in curly bracket A, B, C, D, E, then second set is B having element C, D, E, F. Third set is C having element B and D. D is a set of elements A and E. Then which of the following statements are true and which are false? म्हणजे A या संचामध्ये A, B, C, D, E हे घटक आहेत. बी या संचामध्ये सी, डी, ई, एफ हे घटक आहेत. सी या संचामध्ये बी आणि डी असे दोन घटक आहेत. डी या संचामध्ये ए आणि ई असे दोन घटक आहेत. तर आपल्याला पुढे काही विधान दिलेले आहेत, ती विधाने सत्य की असत्य हा अतिशय सोपा भाग आपल्याला ओळखायचा आहे. तर पहिलं विधान पाहूयात, सी इज अ सबसेट ऑफ बी. याचा अर्थ काय होतो की सी मधील प्रत्येक घटक बी मध्ये आहे. चेक करून पाहू आपण. सी मध्ये दोन घटक आहेत बी आणि डी. हे दोनही घटक बी मध्ये आहेत का, तर डी हा घटक या ठिकाणी दिसतोय, मात्र बी हा घटक बी या संचामध्ये नाही. याचा अर्थ सी या संचातील प्रत्येक घटक हा बी या संचामध्ये नाही, म्हणजे सी हा संच बी या संचाचा उपसंच नाही. म्हणजे याचा अर्थ दिलेलं हे जे विधान आहे हे विधान सत्य नाही, ते असत्य आहे. दॅट मीन्स दिस स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणून या ठिकाणी आपण फॉल्स लिहिलं. सेकंड स्टेटमेंट, ए इज अ सबसेट ऑफ डी. ए इज अ सबसेट ऑफ डी म्हणजे ए मधील प्रत्येक घटक डी मध्ये आहे असा या विधानाचा अर्थ आहे. ते आपण पडताळून पाहूयात. ए मध्ये एकूण 5 घटक आहेत. हे 5ही घटक डी मध्ये असायला हवेत, कारण या ठिकाणी म्हटलंय ए इज अ सबसेट ऑफ डी. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ए मधले सर्वचे सर्व घटक हे डी मध्ये नाहीत. याचा अर्थ ए हा डी या संचाचा उपसंच नाही. ए इज अ नॉट सबसेट ऑफ सेट डी. दॅट मीन्स दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. Third statement is D is a subset of B. D is a subset of B. That means every element in D is an element of set B. असा या स्टेटमेंटचा अर्थ आहे. परंतु D मधील प्रत्येक घटक हा B चा घटक आहे का चेक करा. तर E हा B या संचाचा घटक आहे, मात्र D मधील A हा जो घटक आहे तो B या संचामध्ये नाही आहे. याचा अर्थ डी मधील प्रत्येक घटक हा बी मध्ये नाही, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. इट इज नॉट ट्रू. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. नेक्स्ट स्टेटमेंट, डी इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे डी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे असं विधानाचा अर्थ आहे. तर डी मध्ये दोन घटक आहेत ए आणि ई. हे दोनही घटक आपल्याला संच ए मध्ये दिसत आहेत, ए आणि ई. दॅट मीन्स एव्हरी इलेमेंट ऑफ सेट डी is an element of set A. That means D is a subset of A. म्हणजे D हा A चा उपसंच आहे, म्हणजे हे विधान खरं आहे. That means this statement is a true statement. Next statement is B is a subset of A. B is a subset of A. म्हणजे B मधील प्रत्येक घटक A मध्ये असायला पाहिजे. तर चेक करा B मधील प्रत्येक घटक हा A मध्ये आहे का, तर C हा कॉमन इलेमेंट आहे, D आहे, E आहे. मात्र एफ हा जो घटक आहे
दिस इलिमेंट इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजे बी मधील प्रत्येक घटक ए मध्ये नाही, म्हणजे बी हा ए चा उपसंच नाही. दॅट मीन्स दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट. लास्ट स्टेटमेंट, सी इज अ सबसेट ऑफ ए. सी इज अ सबसेट ऑफ ए. सी मध्ये दोन घटक आहेत बी आणि डी, आणि ते दोनही घटक हे ए मध्ये आपल्याला दिसत आहेत, म्हणजे सी मधील प्रत्येक घटक हा ए मध्ये आहे. दॅट मीन्स सी इज अ सबसेट ऑफ ए. दिस स्टेटमेंट इज ट्रू स्टेटमेंट. म्हणजे अतिशय सोपा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला एखादा संच दुसऱ्या संचाचा उपसंच आहे किंवा नाही हे पडतायचं असेल तर त्या संचातील सर्वचे सर्व घटक हे दुसऱ्या संचामध्ये असतील तर तो उपसंच आहे, आणि नसतील तर तो उपसंच नाही. पुढचं विधान आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड शो the set x and y using the Venn diagrams, and set x is equal to x in curly bracket x oblique x belongs to n and 7 x is more than greater than 7 and less than 15. म्हणजे हे दोन संच जे x आणि y आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते आपल्याला रूल मेथडने दिलेले आहेत. ते आपल्याला वेन डायग्राम दाखवायचे असतील तर आपल्याला सुरुवातीला ते लिस्टिंग मेथडने लिहून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण लिहिणार आहोत युनिव्हर्सल सेट, आणि तो युनिव्हर्सल सेट कोणता आहे तर 1 to 20 या नॅचरल नंबर्स आहे. देअरफॉर युनिव्हर्सल सेट इज u इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3 अँड सो ऑन अप टू 20. म्हणजे 1 ते 20 हे सर्व नैसर्गिक संख्या या u या संचामध्ये आहे. आता x हा संच आपल्याला लिहायचा आहे. x हा संच यादी पद्धतीने लिहिताना त्यातील घटक हे आपण नैसर्गिक संख्या संचातून निवडणार आहोत. मात्र दुसरी कंडिशन आहे, तो x हा 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान असावा. मग 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान संख्या आहेत 8, 9, 10, 11, 12, 13 and 14. Therefore, set x is equal to in curly bracket 8, 9, 10, 11, 12, 13, 14. These are the elements of set x. Now second set y. Y is equal to in curly bracket y oblique y belongs to n. y is a prime number between 1 to 20. म्हणजे याचा अर्थ असा आहे की y या संचामध्ये असणारे घटक हे नैसर्गिक संख्या संचातून निवडायचे, परंतु या ठिकाणी दोन अटी दिलेल्या आहेत की ती संख्या ही मूळ संख्या असली पाहिजे आणि ती 1 ते 20 च्या दरम्यानची असली पाहिजे. मग 1 ते 20 च्या दरम्यानच्या असलेल्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. एवढ्या सगळ्या संख्या मूळ संख्या आणि 1 ते 20 च्या दरम्यानच्या असल्यामुळे त्या संच y मध्ये येतील. आता आपण सुरुवातीला u आणि x हे दोन संच स्वतंत्रपणे वेन डायग्रामने या ठिकाणी दाखवून घेऊयात. u मध्ये 1 ते 20 सगळे घटक या ठिकाणी आले पाहिजेत आणि x मध्ये मात्र कोणते घटक आहेत 8 ते 14. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आता हा संच जो आहे x हा u या संचाचा विश्व संच असल्यामुळे आपल्याला यात हा जो संच आहे तो संच विश्व संचाच्या म्हणजे चौकोनाच्या अंतर्भागामध्ये दाखवावा लागलेला आहे. मग हे 8 ते 14 हे जे एलिमेंट आहेत ते युनिव्हर्सल सेटमध्ये आलेत. आता ते सोडून उरलेले जे घटक आहेत ते त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये आपल्याला दाखवायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता 8 ते 14 हे या ठिकाणी दाखवलेत, म्हणून पुन्हा 15, 16, 17, 18, 19 आणि 20 अशा रीतीने आपण या ठिकाणी हे दोन संच जे आहेत ते वेन आकृतीने दाखवलेले आहेत. आता u आणि y हे दोन संच आपण युनिव्हर्सल सेटने या ठिकाणी पुन्हा दाखवणार आहोत. मग या ठिकाणी आपण युनिव्हर्सल सेटने दाखवूयात. y इज अ सबसेट ऑफ u, म्हणून y हा जो संच आहे तो युनिव्हर्सल सेटच्या इंटेरियर रिजनमध्ये आपण दाखवलेला आहे. मग या ठिकाणी y मध्ये असलेले घटक आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. मग आता हे सगळे घटक सोडून उरलेले घटक हे वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये दाखवायचे 1 ते 20 मधले, म्हणजे 1, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 and 20. आता या ठिकाणी मुद्दामून मी u आणि x यांची वेगळी वेन आकृती काढली, u आणि y ची वेगळी आकृती काढली. आपल्याला u, x आणि y
या तिघांचीही एकत्र एकच वेनाकृती काढता येणं शक्य आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला U हा संच जर समजा आपण चौकोनाकृती भागाने दाखवला, चौकोनाकृती बंदिस्त आकृतीने दाखवला, X हा त्रिकोणाने दाखवला, तर Y हा वर्तुळाने जर दर्शवला, तर त्रिकोण आणि वर्तुळ हे चौकोनाच्या अंतर्भागामध्ये येतील. मात्र वर्तुळाचा आणि त्रिकोणाचा काही भाग हा कॉमन आपल्याला दाखवावा लागेल, कारण X आणि Y मध्ये काही कॉमन एलिमेंट्स आहेत. ते असतील 11, म्हणजे 11 हा जो पार्ट आहे, जो एलिमेंट आहे, तो एलिमेंट हा X मध्ये पण दिसेल, म्हणजे त्रिकोणामध्ये पण असेल, वर्तुळामध्ये पण असेल आणि युनिव्हर्सल सेटमध्ये सुद्धा असणार आहे. म्हणजे त्यांचा काही भाग हा कॉमन एकत्र दाखवून त्या भागामध्ये आपल्याला 11 हा घटक दाखवावा लागेल. याचा सराव तुम्ही घरी करू शकता. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूयात. U इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 7 8 9 10 11 and 12. This is a universal set. P is a set having element 1 3 7 and 10. Then show the set U, P and P dash by Venn diagram and verify P complement of P complement is a P. म्हणजे P dash whole square dash is equal to P. याचा अर्थ आहे पूरक संचाचा, P च्या पूरक संचाचा पूरक संच हा Pच असतो. हे आपण वेन आकृती नंतर दाखवणार आहोत. सुरुवातीला ह्या तीनही घटक जे आहेत युनिव्हर्सल सेट P आणि P डॅश हे आपण वेन आकृतीने दाखवूया. मग या ठिकाणी मगाच्या प्रमाणे U हा आपण चौकोनाने किंवा आयताने दाखवूयात आणि P जो आहे तो लंबगोलाने या ठिकाणी दर्शवलेला आहे. P मधील घटक आहेत 1 3 7 10. 1 3 7 10. P हा U या संचाचा उपसंच आहे, म्हणून 1 3 7 10 हे घटक किंवा हा P संच जो आहे तो आपण युनिव्हर्सल सेटच्या अंतर्भागामध्ये दर्शवलेला आहे. आता 1 3 7 10 हे ऑलरेडी U या संचामध्ये आलेत, हे सोडून उरलेले घटक ह्या लंबगोलाच्या बाह्य भागामध्ये दाखवायचे. मग 1 3 7 10 सोडून युनिव्हर्सल सेटमधले कोणते घटक उरले, तर 2 उरला, त्यानंतर 8 उरला, 9 11 आणि 13. म्हणजे U या संचामध्ये आता हे सर्वचे सर्व घटक झालेले आहेत. आता हा जो वर्तुळाच्या बाह्य भागातला जो एलिमेंट्स आहेत किंवा वर्तुळाच्या बाह्य भाग जो आहे, चौकोनाचा अंतर्भाग आणि वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असलेला जो क्षेत्र आहे, ते क्षेत्र कोणता संच दर्शवत होतं, तर कॉम्प्लिमेंट ऑफ P, कॉम्प्लिमेंट सेट ऑफ P. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ P या सेटमध्ये कोणते कोणते एलिमेंट येतील, 2 11 8 12 आणि 9 हे सर्व घटक हे कॉम्प्लिमेंट ऑफ P म्हणजे P च्या पूरक संचामध्ये येतील. म्हणजे हा जो ऑरेंज कलरने दाखवलेला जो भाग आहे, हा भाग हा P चा पूरक संच भाग दर्शवितो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा पूरक संच आहे, म्हणून या ठिकाणी मुद्दाम लिहिलेला आहे P कॉम्प्लिमेंट. आता आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू P हे दाखवायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवात करूयात. U इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 7 8 9 10 11 and 12. P is equal to 1 3 7 and 10. Suppose this is equation number 1. म्हणजे P हा संच जो आहे तो त्याने दिलेला आहे, त्याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हणूयात. आता P चा आपल्याला पूरक संच म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ P, P डॅश शोधायचा आहे. मग हे 1 3 7 आणि 10, 1 3 7 आणि 10 जर आपण U या संचातून वगळले तर उरले कोणते कोणते घटक, 2, त्यानंतर 8 9 11 and 12. मग ह्या सर्व घटकांचा मिळून समावेश हा P च्या पूरक संचामध्ये होईल. म्हणजे P डॅश इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 8 9 11 and 12. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. म्हणजे P या संचाचा पूरक संच हा 2 8 9 11 आणि 12 आहे. जर आता आपल्याला P या संचाचा पूरक संच शोधताना आपण P मधले सर्व घटक U मधून वगळून टाकले होते. तसंच जर P कॉम्प्लिमेंटचा P च्या पूरक संचाचा पूरक संच शोधायचा असेल तर P च्या पूरक संचातील सर्व घटक हे पुन्हा आकाशातून वगळावे लागतील आपल्याला U या संचामधून. म्हणून आपण काय करूयात, P डॅश चा पूरक संच आपण शोधूयात. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंट म्हणून 2 8 9 11 आणि 12 हे घटक आपण विश्व संचातून वगळूयात.
तर उरलेले कोणते कोणते घटक असतील? 2 वगळला गेला, 8 वगळला गेला, 9 वगळला गेला, 11 आणि 12 वगळला गेला. तर उरलेले घटक असतील 1, 3, 7 आणि 10. म्हणजे याच्या पूरक संचामध्ये 1, 3, 7 आणि 10 येतील. म्हणून या ठिकाणी आपण घेऊयात कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1, 3, 7 अँड 10. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. हा सोपा भाग आहे विद्यार्थ्यांनो. आता जर तुम्ही समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 3 पाहिलं तर हे दोनही संच आपल्याला सारखेच दिसत आहेत. पी आणि कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट हे दोन्ही सारखे दिसत आहेत. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 3 कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज अ पी. कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज पी. म्हणजे पीच्या पूरक संचाचा पूरक संच हा पी संच असतो. हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूयात. ए इज इक्वल टू 1, 3, 2, 7. देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. म्हणजे ए या संचामध्ये जर 1, 3, 2, 7 असे घटक असतील तर या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहायचे आहेत. उपसंच म्हणजे काय की त्या संचातील सर्वच्या सर्व घटक ए या संचामध्ये असले पाहिजेत. मग असे आपण उपसंच तयार करूयात. अनेक उपसंच आपल्याला तयार करता येतील. आपण सुरुवातीला एक घटकी संच तयार करूयात. समजा बी इज इक्वल टू यातला फक्त एकच घटक मी या ठिकाणी घेतला तो म्हणजे 1. मग बी मधील सगळेच्या सगळे घटक ए मध्ये आहेत. म्हणून बी हा ए चा उपसंच आहे. बी इज अ सबसेट ऑफ ए. हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 3. सी मधील सगळेचे सगळे घटक ए मध्ये आहेत म्हणून सी सुद्धा ए चा उपसंच आहे. आणखी पुढचा कोणता तयार होईल माझा? डी इज इक्वल टू सिंगल एलिमेंट 2. डी इज अ सबसेट ऑफ ए. चौथा असणारा ई इज इक्वल टू एकच घटक आपण घेतला शेवटचा राहिलेला 7. म्हणजे ई मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे म्हणून ई हा ए चा उपसंच आहे. आता पुढे संच तयार करताना आपण 2-2 घटकांचे तयार करूयात. म्हणजे 1 आणि 3 चा एक संच तयार करूयात. मग त्याला आपण नाव देऊयात एफ. एफ इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 अँड 3. हा सुद्धा ए चा उपसंच आहे. त्यानंतर 1 आणि 2 चा तयार करूयात. जी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 अँड 2. असे 2चे किती घटक होतील तर एच इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 7. जे इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 3 अँड 2. के इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 3 अँड 7. म्हणजे या ठिकाणी अनेक आपले घटक तयार होतात. आणखी एक तयार होईल 2 आणि 7चा पण तयार होईल. तो या ठिकाणी घेतलेला नाही दिसत आहे. आपण असे अनेक तयार करतील. आपल्याला फक्त किती तयार करायला सांगितले? 3. आता 3 घटकांचा या ठिकाणी तयार केलेला दिसतो 1, 3 आणि 7. आता आपण 1, 3 आणि 2चा एक तयार करूयात. मग पुढचा असणारा एम इज इक्वल टू 1, 3 आणि 2, 1, 3 अँड 2. हाही याचा उपसंच आहे. त्यानंतर 1, 2 आणि 7 हा एक तयार होईल. त्यानंतर 1, 2, 3, 2 अँड 7 हा ओ संच. यातील प्रत्येक घटक ए मध्ये आहे. त्यानंतर पी इज इक्वल टू 1, 3 यातील सर्वचे सर्व घटक पी मध्ये घेतले तर याही ठिकाणी हा सुद्धा यातील प्रत्येक घटक हे ए मध्ये असल्यामुळे पी सुद्धा ए चा उपसंच आहे. म्हणजे या ठिकाणी असंख्य म्हणण्यापेक्षा एक 15 ते 16 आपले या ठिकाणी उपसंच तयार होतील. परंतु या ठिकाणी परीक्षेला आल्यानंतर आपल्याला फक्त जेवढी सांगितले तेवढी लिहायचे आहेत. म्हणजे हे उदाहरण अतिशय सोपं आहे. यातीलच घटक पहिल्यांदा एक घटकी, नंतर 2 घटक असलेले, नंतर 3 घटक असलेले, नंतर 4 घटक असलेले आपण सेट तयार या ठिकाणी करून घेतलेले आहे. ते त्या ए या संचाचे उपसंच असणार आहे. नेक्स्ट, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन सेट्स अँड फॉलोइंग आर सेट्स. P is the set of all residents in Pune. M is a set of all residents in Madhya Pradesh. I is a set of all residents in Indore. B is a set of all residents in India. H is a set of all residents in Maharashtra. And second question is, which of the set can be the universal set for the above sets? म्हणजे आपल्याला या P, M, I, B आणि H अशा 5 संचामधलं उपसंच संबंध या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. कोण कोणाचा उपसंच आहे हे आपल्याला लिहायचं आहे. आणि या 5 संचांपैकी कोणता संच हा इतर संचांचा विश्वसंच असेल असंही आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. सुरुवातीला पहिला संच आहे पी इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. म्हणजे पुणे या शहरातील सर्व रहिवाशांचा संच हा पी आहे. एम म्हणजे मध्य प्रदेशमधील सर्व रहिवाशांचा संच. रेसिडेंट्स म्हणजे रहिवाशी.
आय इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर म्हणजे इंदोर या शहरातील सर्व रहिवाशांचा संच. बी हा भारतातील सर्व रहिवाशांचा संच आहे. एच हा महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांचा संच आहे. आता आपलं भौगोलिक ज्ञान जर आपल्याकडे असेल तर आपल्याला सहज माहिती होईल की पी म्हणजे पुणे हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. म्हणजे पुणे या शहरात राहणारे सर्वच्या सर्व लोक हे महाराष्ट्रामध्ये राहतच असणार आहेत, कारण पुणे हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की पुणे म्हणजे पी या संचातील सर्वच्या सर्व घटक हे एच या संचामध्ये असतील, कारण एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की पी इज अ सबसेट ऑफ एच म्हणजे पी हा एचचा उपसंच आहे. म्हणून पहिलं सबसेट रिलेशन आहे पी इज अ सबसेट ऑफ एच. पी हा एचचा उपसंच आहे. आता एच म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आणि महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे, म्हणजे महाराष्ट्रात राहणारे लोक हे भारतामध्ये असणार आहेत. म्हणून एच मधील प्रत्येक घटक हा बी मध्ये असणार आहे. म्हणून एच इज अ सबसेट ऑफ बी असं आपल्याला म्हणता येणं शक्य आहे. किंवा पी जो आहे पुणे हे भारतामध्येच आहे, म्हणून पी मधील प्रत्येक घटक हा बी मध्ये असल्यामुळं पी इज अ सबसेट ऑफ बी आणि बी म्हणजे एच म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच म्हणजे महाराष्ट्रातील लोक भारतामध्ये असतात, म्हणून एच इज अ सबसेट ऑफ बी. ना आता आपण मध्य प्रदेश, इंदोर आणि भारत यांच्या बाबतीमध्ये पाहूया. इंदोर हे एक मध्य प्रदेशातील शहर आहे, म्हणून इंदोरमधील प्रत्येक रहिवाशी हा मध्य प्रदेशामध्ये पण असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो आय इज अ सबसेट ऑफ एम. आय इज सबसेट ऑफ एम. आता इंदोर हे भारतामधील पण शहर आहे, म्हणजे इंदोरमधील प्रत्येक रहिवाशी प्रत्येक व्यक्ती हा भारताचाही नागरिक आहे. म्हणून आय इज ऑल्सो अ सबसेट ऑफ बी. आय इज सबसेट ऑफ बी अँड एम इज ऑल्सो अ सबसेट ऑफ बी. म्हणजे मध्य प्रदेशातील सर्व लोक हे भारताचे नागरिक आहेत, म्हणून यम हा सुद्धा बीचा उपसंच असणार आहे. आता यांच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा संच असणार आहे बी, कारण बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. इतर सर्व संच हे बी या संचाचे उपसंच आहेत, किंवा वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यास इतर सर्व संच हे बी या संचातून निवडले गेलेले आहेत. म्हणून बीला इतरांच्या बाबतीमध्ये युनिव्हर्सल सेट किंवा विश्वसंच असं म्हणता येणं शक्य आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणूयात बी इज अ universal set for all the remaining sets. Now, next example 6. Which set could be the universal set for the sets given below? म्हणजे खालील संचांचा विश्वसंच कोणता असू शकेल ते आपल्याला सांगायचं आहे. A is a set of multiples of 5 म्हणजे 5च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे A आहे. B is a set of multiples of 7 म्हणजे 7च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे संच बी. अँड सी इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12 म्हणजे 12च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे सी संच आहे. या तीन संचांचा विश्वसंच कोणता असू शकेल तर सुरुवातीला हे संच आपण यादी पद्धतीने लिहून घेऊया. ए हा 5च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे ए इज इक्वल टू 5, 10, 15, 20 अँड सो ऑन. या अनंत दिस इज अ इनफायनाइट सेट अँड इनफायनाइट सेट. ऑल these सेट्स आर इन्फानाइट सेट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. बी इज अ सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7 म्हणजे 7, 14, 21, 28 अँड सो ऑन. सी इज इक्वल टू 12, 24, 36, 48 अँड सो ऑन. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं तर 5, 7 आणि 12 यांचा आपल्याला HCF शोधावा लागेल, हायेस्ट कॉमन फॅक्टर. या तीनही संख्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर असणार आहे 1. म्हणून 1च्या ज्या मल्टिपल नंबर्स आहेत त्यांचा जो सेट असेल तो सेट या संचांचा विश्वसंच किंवा युनिव्हर्सल सेट असणार आहे. मग 1च्या मल्टिपल नंबर्स कोणते कोणते आहेत तर 1चे मल्टिपल नंबर्स आहेत सगळे नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत. म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा जो संच आहे n हा संच n हा संच ए, बी आणि सीचा युनिव्हर्सल सेट या ठिकाणी असणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी म्हटलंय HCF of 5, 7 and 12 is 1. Therefore,
set of multiples of 1, that means all natural numbers which is denoted by capital N, is an universal set for the above sets. म्हणजे वरील सर्व संचांचा विश्वसंच हा नैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे n हा संच असणार आहे, हे असं उत्तर आहे. यामध्ये छोटे छोटे 2 उदाहरणं उरलेले आहेत विद्यार्थ्यांनो, ते तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपे आहेत. काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.